आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षामध्ये लागणार असल्याचं कळत आहे। महायुतीच्या 2022 मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडलेल्या होत्या आणि आता अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांवर सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये 22 जानेवारीला याविषयीची सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत स्वराज्य संस्थांच्या त्या होऊ शकतात, कारण सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, निकाल येत नाही, तोपर्यंत ह्या ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या होऊ शकणार नाहीत। पण ज्या आरोप केले जात होते ते महायुतीवर केले जात होते। महायुतीला आपल्यासाठी अनुकूल वातावरण दिसत नाही, त्यामुळे कुठेतरी निवडणुका जाणून बुजून घेतल्या जात नाही असा आरोप विरोधक करत होते आणि अशामध्येच आताचा निकाल बघितला तर महायुतीसाठी अनुकूल वातावरण दिसतंय आणि त्यामध्ये जानेवारीमध्ये आता ही जी रखडलेली निवडणुका आहेत त्यावरच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। त्याच्यामध्ये फैसला झाला तर लवकरच नवीन वर्षामध्ये या निवडणुका होऊ शकतात। मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षातच लागणार असल्याचं दिसतंय। तर शिंदे सरकारच्या 2022 मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडलेल्या आहेत। या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांकडे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आलं। त्यावर न्यायालयानं 22 जानेवारी 2025 ला सुनावणी घेण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यामुळे आता 22 जानेवारीला नेमका काय निकाल येतो त्यावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।